पवन चक्की खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड अजूनही फरार आहे। वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन हे उज्जैनमध्ये आढळलंय आणि नंतर तो गायब झालाय। 11 डिसेंबरला वाल्मिक कराडनं आपल्या सहकाऱ्यांसह उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं। वाल्मिक कराडनं स्वतः उज्जैनच्या महाकाल दर्शनाचे फोटो पोस्ट केले। त्यानं महाकाल दर्शनाचा फोटो 11 डिसेंबरलाच पोस्ट केलाय। विशेष म्हणजे या फोटोमध्ये वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी देखील सोबत असल्याचं दिसतंय। वाल्मिक कराडचा मोबाईल 13 डिसेंबर पर्यंत सुरू होता। 13 डिसेंबर नंतर वाल्मिक कराडचा मोबाईलही बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आफ्ताब, वाल्मिक कराड अजूनही फरार आहे। जी टाइमलाईन समोर आली आहे त्यानुसार तो कधी कुठे होता आणि अजूनही त्याचा पत्ता का लागत नाहीये? प्रज्ञा, खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये पवन ऊर्जा कंपनीला खंडणी मागणीतल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले आणि आरोपी फरार असलेले वाल्मिक कराड याची संपूर्ण यंत्रणा जी आहे ती शोध घेताना आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या अटकेसाठी राजकीयपासून सामाजिक क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात दबाव वाढतोय आणि एकीकडे वाल्मिक कराड हा शरण जाणार असल्याची माहिती समोर येत असतानाच यंत्रणा देखील त्यांना अटकेसाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। तांत्रिक तपास जे आहे ते यंत्रणांकडून केला जातोय आणि जे तांत्रिक तपासातून पहिली माहिती समोर येते ती वाल्मिक कराड जो फेसबुक अकाउंट आहे त्या फेसबुक अकाउंटवरतीच 11 डिसेंबर रोजी म्हणजे ज्या दिवशी खंडणीचा गुन्हा केस पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला त्याच दिवशी वाल्मिक कराड हे उज्जैनमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत ज्योतिर्लिंग महाकालाचं दर्शन घेत असल्याचं फोटो त्यांनी फेसबुकवरती पोस्ट केलेला आहे। अर्थात फेसबुकवरती जे पोस्ट केले ते स्वतः वाल्मिक कराड यांनी पोस्ट केलेत की त्यांच्या मार्फत अन्य कोणती PR संस्था किंवा त्यांचे कोणी सहकाऱ्यांनी फेसबुक फोटो पोस्ट केलेत याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही। कारण आपण जर फेसबुकची प्रोफाईल नीटपणे बघितली तर केवळ 11 तारखेचेच फोटो नाही तर अगदी 15 तारखेपर्यंत देखील वाल्मिक कराड यांच्या अकाउंटवरनं फेसबुक पोस्ट जे ते वेगवेगळ्या पद्धतीनं सुरू असल्याचं फेसबुकच्या अकाउंटवरती आपल्याला पाहायला मिळतं। जे तांत्रिक माहिती समोर आली आहे त्यानुसार वाल्मिक कराड यांचा मोबाईल जो आहे तो 13 तारखेपर्यंत सुरू होता आणि 13 तारखेपासून मात्र हा मोबाईल जो आहे तो बंद झालेला आहे आणि 13 तारखेला जी मोबाईलची शेवटची लोकेशन आहे ती देखील मध्य प्रदेशातलीच असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराड मध्य प्रदेशामधून कुठून गेला याचा पत्ता जो आहे तो आतापर्यंत तपास यंत्रणा लागलेला नाही आहे। उज्जैनमध्ये जेव्हा शेवटचं फोटो समोर आलेला आहे जे दर्शनाचे फोटो आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे पोलीस कर्मचारी जे वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक म्हणून तैनात होते ते देखील या फोटोमध्ये आपल्याला दिसत आहेत। त्यामुळं या पोलिसांकडनं म्हणजे जे अंगरक्षक होते त्यांच्याकडनं यंत्रणे देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला असणार आहे आणि त्या पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आणि वाल्मिक कराड सध्या नेमका कुठे आहे याचा तपास जो आहे तो यंत्रणांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, निश्चित आफ्ताब, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।